हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि आज आहे संडे. संडेला तुमचा काही वेगळा प्लॅन असतो का? माझा तर संडेला वेगळा प्लॅन असतो. आणि आता तर मी 2 दिवस आजारी होते, त्यामुळं आज मी बाहेर जाणार आहे मुलांना घेऊन. अपूर्वा पण आलेली आहे, सो आम्ही चौघे जाणार आहे बाहेर. आणि इथं मी टिंट यूज करते, याच्याबद्दल मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं. हे लिप अँड चिक टिंट आहे, सो मी ॲज अ ब्लश पण त्याला यूज करू शकते किंवा लिपस्टिक म्हणून पण यूज करू शकते आणि मी ॲज अ आय शॅडो म्हणून पण यूज करू शकते. मी रेग्युलर बेसिसवर हे ब्लश वगैरे यूज नाही करत, बट येस संडेला बाहेर जायचं आहे किंवा रेग्युलर ज्या रुटीन ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काय असेल त्या दिवशी मी ब्लश वगैरे लावते. मला खूप छान वाटतं. अकिरा, युद्धवीर आणि अपूर्वा तिघे पण रेडी झालेत. मी रेडी व्हायची बाकी होते आणि आम्ही खूप लेट बाहेर पडतोय. आत्ता रात्रीचे वाजतात 8:30 आणि यानंतर आम्ही बाहेर पडणार, त्यानंतर आम्ही घरी येणार, त्यानंतर आम्ही झोपणार. सो हा जो व्लॉग आहे तो संडे नाईट टू मंडे मॉर्निंग आफ्टरनूनपर्यंत असा चालेल. आणि अपूर्वाने माझं कबर्ड जे आहे ते लावून दिले. अपूर्वाचं हे नेहमीचं काम आहे. जेव्हा तिला वाटतं की माझ्या कबर्डची अवस्था खूप बेकार झाली आहे तर त्यावेळेला ती लावून देते. अगदी 10-15 मिनटामध्ये तिने लावून दिलं. सो माझे जे आतमध्ये गेलेले कपडे होते ते सगळे बाहेर आलेत आणि आज मी वेगळं काहीतरी घालून तुमच्यासमोर दिसते. इथे आम्ही चौघेच्या चौघे रेडी झालो आहे आणि माझ्या फेवरेट ठिकाणी म्हणजे माझ्या सोसायटीच्या लॉबीमध्ये जिथे मिरर आहे तिथे आम्हाला स्वतःला कॅप्चर करतो आहे. त्यानंतर आम्ही गेलो मुलांना घेऊन एका प्ले एरियामध्ये. मी युजली घेऊन जाते, म्हणजे 15 दिवसातून एकदा वगैरे मुलांना या ठिकाणी घेऊन जाते. त्यांना खूप आवडतं या प्ले एरियामध्ये खेळायला. युद्धवीर जेव्हा झाला ना तेव्हा सुरुवातीचा काळ म्हणजे ऑलमोस्ट 1-2 वर्ष मला खूप जास्त त्रास झाला. त्यावेळी मी ब्लॉगिंग करत होते, तुम्ही बघितलं पण होतं, कारण माझ्या हेल्पला कोणीही नव्हतं. मी एकटीने सगळं मॅनेज केलं होतं. आणि अभिषेकचं काम असं की तो नाही मला तेवढा किंवा मुलांना तेवढा वेळ देऊ शकायचा तेव्हा पण आणि आता पण. त्यावेळी मला खूप त्रास झाला, पण आता ते दोघं छान म्हणजे एकत्र खेळतात वगैरे. मीनवाईल अपूर्वा आणि मी बाहेर राऊंड मारत होतो आणि गप्पा मारत होतो. अपूर्वा आणि मी खूप गप्पा मारतो. आम्ही इतक्या गप्पा मारतो की असं वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष भेटत नाही आणि खूप वर्षांनी आज भेटलोय. आणि ती आता उद्या जरी माझ्याकडे परत आली तरी आमच्या असंच असतं आणि आमचे टॉपिक्स खूप वेगळे असतात, असं नाही की रिपीट होतात. घरी आले येताना हे जे मी यम्मीचं काही आणलं होतं, चीज अँड समथिंग चिकन, तर ते मी एअर फ्रायरला टाकेन. आणि ना मला व्हॉइस ओव्हर देताना म्हणजे जेव्हा मी बोलते त्यावेळी मध्ये मध्ये ठसका येतोय, त्यामुळे माझा आवाज जो आहे तो बदलतोय व्हॉइस ओव्हर देताना. तर आल्या हे मी एअर फ्रायरला लावेन आणि त्यानंतर मग चेंज वगैरे करेन. हे बरं पडतं, म्हणजे मी हे मुलांना रेग्युलर बेसिसवर देत नाही, पण वन्स इन अ वाईल ओके, त्यांना पण वेगळी टेस्ट मिळाली पाहिजे. आणि असं म्हणतात की रात्रीच्या वेळी झाडांना पाणी वगैरे घालू नये, तर माझ्या अचानक लक्षात आलं की मी काल पण झाडांना पाणी घातलं नव्हतं आणि आज पण नाही. सो मी विचार केला की नको घालून टाकूया, कारण त्यांना बिचारांना सुकण्यापेक्षा रात्री का रात्री पिऊ देत. पण का घालत नाहीत हे मला माहिती नाही, मी बघेन आता का रात्री झाडांना पाणी नाही घालायचं. आणि शार्क टँकमध्ये ना आत्ता नवीन सीझनमध्ये एक मी बघितलं होतं, ते काहीतरी मेजर करतं, म्हणजे ते झाडांना पाण्याची गरज किती आहे काय ते कसं एक त्यांनी काय बोलतात त्याला एक काहीतरी बनवलेलं आहे. सो ते एक मागवायला पाहिजे, म्हणजे लक्षात येईल की झाडांना जास्त पाणी होतंय का की नाही, काय होतंय. दुसऱ्या दिवशी मंडे मॉर्निंगला मी भेटते. रात्री आम्ही 2:30-3 वाजता झोपलो, म्हणजे मी आणि अपूर्वा खूप गप्पा मारल्या. त्यामुळे ना आज खूप म्हणजे जागच येत नव्हती आणि मी लिटरली 8:15ला उठले. सो अकिराला टिफिनमध्ये देते मी चिप्स. टीचरना पण मी तिच्या सांगितलं, कारण तिच्या स्कूलमध्ये अलाउड नाही आहे. सो टीचरना पण मी जाऊन सांगितलं की आज मी उठले नाही, त्यामुळं मी देते. तर ठीक आहे, म्हणजे मी कधीतरीच देते, असं माझं सारखं नाही होत, त्यामुळे त्या काय असं बोलल्या नाहीत. आणि अपूर्वाला पण आता जायचं आहे ऑफिसला. इथून तिचं ऑफिस खूप लांब आहे, बराच वेळ लागतो. तर युद्धवीरला सोडेन स्कूलमध्ये आणि त्यानंतर मी अपूर्वाला सोडेन. आणि तर अत्तूचं प्रेम, अत्तूला जाताना अजिबात जमत नाही. तिला येते ती मस्त मजेत, पण जाताना तिला अजिबात जमत नाही. सो तिला खूप असं हे होतं की नको 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 असं जायला नको. अकिरा, युद्धवीर आणि अपूर्वा तिघांना पण सोडून आले. अकिरा युद्धवीरला स्कूलमध्ये, अपूर्वाला इथे मी बस स्टॉपला सोडते, तिथून ती स्टेशनला जाते आणि मग ती आता डायरेक्ट ऑफिसलाच जाईल आणि मग संध्याकाळी तिच्या घरी जाईल. तर आवाज पण आता छान झालेला आहे. मी औषधं वगैरे घेते आणि मस्त म्हणजे शनिवार रविवार 2 दिवस मस्त गेले.
सॅटर्डेला जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं की मी काहीच शूट नाही केलं आणि संडेचा व्लॉग जो होता तो पण मी काल संध्याकाळपासून सुरू केला, त्यामुळे मस्त मला एकदम आराम मिळाला. तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं कमेंटमध्ये आणि मला इंस्टाग्रामला पण मेसेज आले, जे लोक व्हॉट्सअपला कनेक्टेड आहेत त्यांनी पण सांगितलं की हेल्थ इज इम्पॉर्टंट आणि पहिल्यांदा हेल्थकडे लक्ष दे वगैरे सगळं, नको व्लॉग्स बनवू, 1-2 दिवस नाही आले तर काही फरक नाही पडणार आहे वगैरे. पण मला असं वाटतंय ना की हे मी माझ्यासाठी करते, हे याच्यासाठी नाही की माझे व्लॉग्स चालतील नाही चालतील, म्हणजे हे तर म्हणजे खूप पुढची गोष्ट आहे. पण सध्या मला असं वाटतंय की मी कुठल्याच बाबतीत कन्सिस्टंट कधीच राहत नाही आणि हा अभिषेकचा पण म्हणजे माझ्या बाबतीत असं एक हे आहे की त्याला पण तक्रार आहे की त्याचं पण हे म्हणणं आहे की तू हातात घेतलेली गोष्ट पूर्ण करत नाही. सो माझ्या लाईफसाठी मी हे ठरवलेलं आहे की मला ही गोष्ट एक कन्सिस्टंट करायची आहे, मग कितीही अडथळे येऊ देत. आता फर्स्ट हे माझा हेल्थचाच आला, तर हेल्थ इम्पॉर्टंट आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण असं काही खूप काही मला नाही करावं लागत ना. फक्त व्हॉइस ओव्हर देताना मला त्रास होतो, अदरवाईज मी फोन साईडला ठेवते आणि मग करते काम. शूट जेव्हा आपण करतो, व्लॉग जेव्हा आपण शूट करतो त्यावेळेला ज्या कामाला 10 मिनिटं लागतात त्याला 20 मिनिट लागतात, कारण सगळं ॲडजस्टमेंट करून वगैरे. तर म्हणून मी विचार केला की हां, मी झोपू पण शकले असते, आराम पण करू शकले असते, व्लॉग्स टाकू पण नाही शकले असते, काही नाही फरक पडला असता फार काही. पण मला स्वतःलाच आता प्रूव्ह करायचं आहे, कोणालाही नाही, ना अभिषेकला, ना मुलांना, ना मम्मीला, कोणालाही नाही. मला स्वतःला असं दाखवून द्यायचं आहे की मी कन्सिस्टंट राहू शकते आणि ज्या दिवशी हे 100 डेज पूर्ण होतील ना त्या दिवशी मला स्वतःला एक प्राऊड फील येईल की आपण केलं, आपण सगळ्या गोष्टींना पार करून हे केलं. कारण मला समजलंय पहिल्या 15 दिवसांमध्येच मला एवढं आजारपण आलं ना की पुढचे अजून राहिलेले जे 85 डेज असणार आहेत ते कसे असणार आहेत हे मला चांगलं लक्षात आलेलं आहे. पण मी करेन, मला करायचंच आहे, कारण माझ्या लाईफसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे की मी करू शकते. मी कुठलीही गोष्ट जी आत्तापर्यंत अर्ध्यात सोडत आली आहे ती मी अशी कधी नाही सोडायला पाहिजे. आणि हे लहानपणापासून माझा प्रॉब्लेम आहे, असं नाही की मी आत्ताच करते. लहानपणापासूनचा माझा प्रॉब्लेम आहे की मी एक गोष्ट होती आत्तापर्यंत की जी मी खूप मनापासून केली आणि ती मी अचीव केली, मिसेस इंडिया. मिसेस इंडियाचं जेव्हा मी ऑडिशन दिलं त्यानंतर मिसेस इंडियाचं जे कॉम्पिटिशन होतं ते फक्त 1 महिन्यावर होतं आणि ऑडिशन दिलं तेव्हा मी ठीकठाक नॉर्मल होते, पण मला माझं वेट लूज करायचं होतं आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे खूप गोष्टींवर मला लक्ष द्यायचं होतं. तर मी त्या पूर्ण 1 महिन्यामध्ये 7 ते 8 किलो वजन कमी केलं. माझ्या लँग्वेजवर मी काम केलं. माझा वॉक खूप बेकार होता, मी माझ्या वॉकवर काम केलं आणि एवढं मी मन लावून तेव्हा केलं ना त्या 1 महिन्यात. मी आउट ऑफ द बॉक्स जाऊन, माझ्या आउट ऑफ द कम्फर्ट जाऊन वागले. म्हणजे मी खूप कम्फर्टेबल लाईफ बिलीव्ह करते, म्हणण्यापेक्षा मी कम्फर्टेबल लाईफ जगायला मला आवडतं. मला माझ्या कम्फर्टच्या बाहेर जायला नाही आवडत. म्हणजे तुम्ही विचार करा, मला आता मुंबईमध्ये येऊन 8 वर्ष होतील, म्हणजे हे 8वं वर्ष सुरू आहे माझं लग्न झाल्यानंतरचं. मी मुंबईच्या लोकलमध्ये फक्त 1 वेळा बसली आहे, ते पण मला बघायचं होतं की कशी असते लोकल. तर बऱ्याचदा असं होतं ना की इथून मला कुठे जायचं आहे तर मी लोकलनी अर्ध्या तासात पोचेन आणि मी माझ्या स्वतःच्या गाडीनी 1 तास 1.5 तास पोचेन, ऑब्व्हियसली ट्रॅफिकमुळं. पण मी 1 तास 1.5 तास तो मी घालवायला रेडी आहे, पण मी लवकर लोकलनी नाही जात, कारण माझा तो कम्फर्ट झोन आहे. मला नाही आवडत माझा कम्फर्ट झोन सोडून आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही करायला. पण जिथे मी माझा कम्फर्ट झोन सोडला, जसं की मिसेस इंडियाच्या वेळेला मी मिसेस इंडियाची विनर झाले. तर हे असं आहे की आत्तापर्यंत मे बी ह्या गोष्टी मी तुमच्याशी बोलले नव्हते की मला किती कम्फर्टमध्ये राहायला आवडतं. तर हां, आणखी एक गोष्ट होते की मुलांच्या बाबतीत, म्हणजे अकिरा वीरूच्या बाबतीत हे लागू होत नाही, म्हणजे कधीच नाही. जेव्हापासून अकिरा झाली आहे तेव्हापासून, युधिर झालाय तेव्हापासून आत्तापर्यंत हे त्या दोघांच्या बाबतीत माझा कम्फर्ट कधीही येत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी वॉट एव्हर काहीही असेल तर मी करते. मग ते आउट ऑफ द बॉक्स जाऊन करते आणि त्यांची पण लाईफ म्हणजे जे आहे ते छानच चालू आहे ना. मग मला लक्षात आलं की जिथं जिथं मी माझं कम्फर्ट झोन सोडून गोष्टी करते तिथं अरे खूप चांगलं होतंय आपलं. आणि म्हणून हे व्लॉग्सचं जे आहे 100 डेजचं चॅलेंज मी घेतलं आणि मला माहिती आहे 100 डेज चॅलेंज घेतल्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर पण मी काहीतरी नवीन तोपर्यंत शोधून काढेन कन्सिस्टंटसाठी. कारण ना मला पण एक असं छान फिलिंग येतं की मी करते. तर ते फिलिंग मला मोटिवेट करतं स्वतःला. सो तुमच्या पण लाईफमध्ये असं काही असेल की तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडता येत नाही, इतका नाही की माझ्या एवढा की सगळ्याच बाबतीत कम्फर्टेबल राहायचंय,
पण काही तुमच्या लाईफचे कॉर्नर असतील की जिथे तुम्हाला कम्फर्ट झोन सोडायला येत नसेल तर थोडंसं सोडून बघा, मस्त वाटतं. म्हणजे पहिले थोडे दिवस थोडा त्रास होतो, आता आज 15 दिवस होतात तर आज मला छान वाटतंय. अजून थोड्या दिवसांनी मी परत बोर होईल, मला वाटेल की नाही 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 सोडून दे नको नको, मस्त झोपूया, टीव्ही बघूया वगैरे असं. बट नाही, म्हणजे नाही असं मी करणार आहे. आणि तुम्ही पण बघा, म्हणजे ट्राय करून, की कम्फर्ट झोन सोडणं हे मला वाटतं की तुमच्या सक्सेसची झालेली सुरुवात आहे असं मला वाटतं. कारण मी जिथं जिथं कम्फर्ट झोन सोडला आहे तिथं मी अगदी सक्सेसफुल झाली आहे लाईफमध्ये. तर असं आहे. आता मला काही करायचं आहे, थोडीशी कामं. कारण रात्री कसं झालं होतं, उशिरा आलो आम्ही, बाहेर गेलो होतो तर खूप लेट झाला. आणि मग जेव्हा अपूर्वा येते ना तर आम्ही खूप गप्पा मारतो. मग त्यानंतर पण मुलांना झोपवलं आणि त्यानंतर जवळजवळ 2:30 वाजता आम्ही झोपलो. उठायला पण मला वेळ झाला, खूप गडबड झाली आज. तर रात्रीची पण म्हणजे संध्याकाळची जी कामं असतात ती पण सगळी पेंडिंग आहेत, तर ती सगळी करून घेते. आय डोंट नो हा ब्लॉग किती चालेल, कुठंपर्यंत मी नेईन. मे बी अकिरा युद्धवीरला आणेपर्यंत मी शूट करेन आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी दुसरा व्लॉग शूट करेन. हा जो व्लॉग आहे तो मी आजच अपलोड करते कारण संडे नाईट टू मंडे आफ्टरनूनपर्यंतचा व्लॉग होतोय हा. आणि मग उद्यासाठी जो असेल तो मी आज दुपारनंतर चालू करेन. इव्हिनिंग रुटीन शेअर करायचा माझा प्लॅन आहे, त्याचे पण मला काही पॉईंट्स वगैरे काढायचे आहेत. हल्ली मी ते करते, पॉईंट्स वगैरे काढते. कसे काढते हे मी सांगते तुम्हाला जेव्हा काढेन त्यावेळेला, कारण मला ते पण विचारलं होतं की काय पॉईंट्स काढते, काय काय लिहिते, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर बेसिकली इव्हिनिंग रुटीन शूट करायचा आहे माझा प्लॅन, कारण चेंज होतंय. सो मी रुटीन जेव्हा शेअर करेन त्यावेळी माझं पण जे रुटीन आहे ते थोडंसं काय बोलतात, बसायला मला पण हेल्प होईल. तर लेट्स सी कसं होतंय ते. आणि येस, आय एम फाईन नाव. आवाज बऱ्यापैकी मोकळा झालेला आहे. तर चला आवरून घेते मी आता. अकिराला मी घेऊन आले आणि त्यानंतर मग इथे लंच बनवते. ज्या दिवशी अभिषेक घरी नसतो त्यावेळी मी काही खूप तामझामवालं करत नाही, हलकंच 1 पॉट मील वगैरे असं करते. आजचा माझा प्लॅन आहे जिरा राईस आणि दाल तडका बनवण्याचा. बस मुलांना पण चालतं ते आणि मला पण चालतं. सो तेवढंच बनवायचं आहे. आणि तुम्हाला कुकरच्या शिट्टीचा आवाज येत असेल आत्ता तर तो इग्नोर करा थोडंसं, कारण कुकर आहे गॅसवरती आणि मी व्हॉइस ओव्हर देते. सो आता उठून जाईन आणि मग ते सगळं नको, सो थोडंसं इग्नोर करा. तर येस गाईज, हा होता आजचा व्लॉग. छोटासा होता, छान होता, काही इन्फॉर्मेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न केला मी मध्ये. तुम्हाला आवडला का ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग. खुश रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. हेल्दी राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट नावडेज. सो स्वतःला छान मस्त फिट ठेवा.